स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार। अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची मुदत। 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावरती मनसेची बैठक। मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असणार। राज ठाकरे मनसे नेत्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून स्वबळाची चाचपणी। येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार, सवाल उपस्थित। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी द्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत स्पष्ट सूचना। काहीही चुकीचं केलं नाही, पुढेही चुकीचं करणार नाही। मुंढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। याआधी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण पुढे काहीही झालं नसल्याची आठवण करून दिली। आमदार गणेश नाईकांच्या आमदारकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेवर आज सुनावणी। मतदारांना पैशांचं वाटप, मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएममध्ये घोटाळा करून नाईकांनी निवडणूक जिंकल्याचा याचिकेत आरोप। मुंबईतील आंदोलन प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांचं समन्स। जरांगेंसह इतरांना आझाद मैदानात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना। मनोज जरांगे हजर राहणार की वकिलांमार्फत बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। फलटण महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक। मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं आंदोलन। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला काँग्रेस घेराव घालणार। नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात। 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 18 जण गंभीर जखमी। बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला। 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान, तर बिहारचा कौल कोणाला 14 नोव्हेंबरला फैसला।